येस, आपण पाहायला गेलो तर पहिला सामना इथे संपन्न झालाय, परिपूर्ण झालाय. एकंदरीत आपण पाहायला गेलो SVR हरणे हा संघ इथे निश्चितच विजय निश्चित करतोय आणि निश्चितच पुढील फेरीमध्ये त्याने पदार्पण केलंय. परंतु आत्ताचा जो होणारा सामना असेल त्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. तर जाऊया थेट मैदानाकडे. आपण एकंदरीत पाहतोय तर एका बाजूला आपण पाहतोय दापोली 11 आणि तर दुसऱ्या बाजूला पाहतोय सनराईज दापोली. या दोन संघांमध्ये लढत करत तर या दुसऱ्या फेरीमध्ये आपण पाहतोय दुसऱ्या सामन्यामध्ये एकंदरीत पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या समवेत दाफोल वणीभाटी या गावातील एक गोड सुमधुर आवाज आपल्याला या समालोचकाच्या माध्यमातून नंतर आपल्याला पाहायला मिळणार. निश्चितच आपण हे सुद्धा आवाज ऐकणार आहोत सर्वेश फटेकर सर यांच्या माध्यमातून. आपण थोडे मायक्रोफोनमध्ये चेंजेस करतोय. पुढील आवाज आपण ऐकणार आहोत सर्वेश फटेकर सरांच्या माध्यमातून. हॅलो हॅलो, धन्यवाद विशाल सर. नक्कीच आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण होताना पाहतो या दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानावरती. दापोली 11 वर्सेस सनराईज दापोली या दोन संघांमध्ये पहिला चेंडू फेकला गेला होता. मला वाटतं दापोली 11 संघाचं क्षेत्ररक्षण आहे. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पुल्लर लेनचा चेंडू होता. बॅटची कडा लागली, चेंडू सरळ फाईन लेगच्या दिशेने गेला. 2 धावा धावून काढल्यात. या 2 धावांनी स्वतःच आणि संघाचं खातं इथे उघडण्यामध्ये यशस्वी ठरतोय फलंदाज अल्पेश. सनराईज दापोलीकडून अल्पेश आणि अभि या दोघांची ओपनिंग पेअर आपल्याला मैदानात पाहायला मिळते. यावेळी सुरेख फटका खेळला आहे. लेग साईडच्या रिजनमध्ये फ्लिक केला गेला होता हलक्या हाताने. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सरळ हातामध्ये जातो एक टप्पा पडून. तत्पूर्वी या दरम्यान एक धाव धावून काढली. स्ट्राईक रोटेशन आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. इथे फिल्डिंगमध्ये काही असे चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. रायटी फलंदाज आला स्ट्रायकर एंडला अभि. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय तो म्हणजेच नितेश. आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेलेत नितेशाच्या माध्यमातून. 3 धावा धाव संख्येवरती आपण पाहतोय. सनराईज दापोलीचा संघाचा जर विचार केला तर बघूया नितेश कशा प्रकारे गोलंदाजी करतो. अभि आला, यावेळी गतीमध्ये फसवलंय. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. अभि पूर्णपणे अयशस्वी ठरला या चेंडूला रीड करण्यामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या दिशेने, मात्र प्लेड अँड मिस काहीच आपल्याला पाहायला मिळतं त्या दिशेने. बघूया नितेश. अभि आला, यावेळी समोरच्या दिशेने सुरेख फटका खेळलाय आणि चेंडूला सरळ पाठवले सीमारेषे बाहेर. येतो या अभि याच्या बॅटमधून या मॅच मधील पहिला षटकार. स्लॉट मध्ये चेंडू होता आणि सरळ त्याला पार्किंग लॉट मध्ये दाखल केले अभि याच्या माध्यमातून. नितेश याच्यावरती काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजेच अभि. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली गेली होती अभि याच्या नितेशाच्या माध्यमातून, मात्र अभि आपलं वर्चस्व दाखवतोय नितेशाच्या गोलंदाजीवर. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा, यावेळी गॅप मध्ये खेळलाय चेंडू. 1 बाउन्स जातोय टनटनाटन सीमारेषे बाहेर. येतोय आणखीन एक ब्रँडेड चौकार अभि याच्या बॅटमधून. यासोबतच मला वाटतं षटक क्रमांक पहिलं समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे सनराईज दापोली संघाची 1 बॉल शिल्लक असेल. सॉरी, नक्कीच मागच्या 2 चेंडूवरती आक्रमक रूप धारण केलंय अभियाने. नितेश याच्यावरती बरसतोय अभि. आझाद मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं षटकार आणि चौकार लगावला होता. बघूया शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील कशा प्रकारे हाताळतो नितेश. यावेळी पुन्हा एकदा, यावेळी ओव्हर द कव्हर्स चेंडूला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमा रेषे बाहेर. आणखीन एक येतोय अभियाच्या बॅटमधून ब्रँडेड चौकार. अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होतोय. सनराईज दापोली संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 17. काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न होता नितेश याच्यावरती. पॉवर प्लेचं षटक होतं आणि पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न अभि आणि अल्पेश या 2 ओपनरचा पूर्णपणे इथे यशस्वी होतोय असं म्हणता येईल.
येस, आपण पाहायला गेलो तर पहिलं षटक समाप्ती झालंय, संपुष्टात आलंय आणि पहिल्या षटकात जर आपण एकंदरीत पाहायला गेलो ना तर पहिल्या 6 मध्ये आतापर्यंत आल्यात 17 धावा. महागडे षटक म्हणता येईल, पॉवर प्लेचं षटक होतं आणि निश्चितच क्रॅक केलं करण्यात हे दोन्ही फलंदाज सातत्याने यशस्वी राहिलेत. चांगले फटके या षटकावरती आपल्याला पाहायला मिळाले आणि निश्चितच 17 धावा जोडल्या गेल्यात यशस्वीरित्या. सध्याच्या घडीला आपण पाहतोय हा दुसरा सामना एकंदरीत दापोली 11 आणि सनराइज दापोली या दोन संघांमध्ये ही लढत पाहत असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय श्रेयश खटावकर वर्धविनायक रेसिडेन्सी एंडकडून गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलिंग ट्रॅकवरती बॉलिंग करण्यासाठी ते दाखल झाला आहे. दापोली 11 संघाचा हा सुद्धा एक महत्त्वाचा खेळाडू, महत्त्वाचा गोलंदाज, एक ऑलराऊंडरची भूमिका तो सातत्याने निभावत असतो, बजावत असतो आणि सध्याच्या घडीला तो आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाला आहे. बघा, पहिल्या 6 मध्ये 17 आल्या, नंतरचं षटक येतोय, कशा प्रकारे हाताळलं जाईल आणि कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल या षटकावरती. फटके आपल्याला पाहायला मिळतील का चांगल्या प्रकारे, कारण आपण फील्डमध्ये जर आपण पाहायला गेलो तर फेरबदल करण्यात निश्चितच सातत्याने जे यष्टीरक्षक आहेत जतीन सर साळगावकर यांच्या माध्यमातून फेरबदल केले जात आहेत. यावेळेस ओव्हर द विकेट आणि आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झाले, अक्रॉस द लाईन खेळण्याचे प्रयत्न झाले, बॅटची लिडिंग एज आणि आपण पाहतोय कॉट बिहाइंड द विकेट. यावेळेस यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अगदीच ते सरळ जाऊन चेंडू स्थिरावतोय आणि यावेळेस विकेटचं पतन घडलं जातंय. अल्पेश इथे मात्र माघारी परततोय. अल्पेशची जर आपण पाहायला गेलो तर एकंदरीत अल्पेश 3 धावांवरती त्याची पारी संपुष्टात आली आहे. खरं तर अभि मात्र अजूनही जोपर्यंत मैदानावरती स्थित आहे ना तोपर्यंत अभिकडून चांगल्या दर्जाची आणि चांगल्या प्रकारची फटकेबाजी, चांगल्या प्रकारची बल्लेबाजी, बॅटिंग त्याच्याकडून निश्चितच पाहायला मिळेल. एक विकेट धक्का लागतोय पहिला, अल्पेश माघारी परतलाय आणि निश्चितच आपण पाहतोय एक नवोदित फलंदाज खेळपट्टीकडे दाखल होत असताना, मार्गत होत असताना नाव असेल गिरीश. सनराइज दापोलीकडून हा दुसऱ्या क्रमांकावरती आलेला हा फलंदाज असेल नवोदित गिरीश. ऑन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहायला मिळतोय श्रेयश याच्या विरोधात खेळताना तो सध्याच्या घडीला पाहायला मिळेल. वर्धविनायक रेसिडेन्सी एंडकडून ही गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय ओम प्लास्टिक एंडकडून होत असलेली फलंदाजीसाठी सुद्धा पाहतोय. यावेळेस लोअर फुल टॉसचा चेंडू होता, हलक्या हाताने फ्लिक केली आहे आणि निश्चितच आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलमध्ये तिकडे क्षेत्ररक्षक ॲज अ प्रोटेक्शन म्हणून तैनात असताना तो चेंडूला रोखतोय, थांबवतोय आणि निश्चितच धावांवरती पूर्णविराम देण्याचे कार्य निश्चितच गोलंदाजीच्या मार्फत आणि सर्व क्षेत्ररक्षकांच्या मार्फत सातत्याने होत आहे. सध्याच्या घडीला चांगला क्रिकेट अनुभव होतोय, चांगलं क्रिकेट आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय ही चालू असलेली टुर्नामेंट अर्थातच अजिंक्य आदर सामाजिक संस्था पुरस्कृत आणि जळगाव चॅलेंजर्स यांच्या आयोजनातून नियोजनातून ही स्पर्धा आपण पाहतोय. अजिंक्य तलाठी स्मृती चषक पर्व दुसरे. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता, चेंडू ओळखलाय, भिरकावून देण्याचे प्रयत्न झाले, फाईनच्या दिशेला चेंडू चाललाय, दान 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 करत सीमारेषे पार पुन्हा येतोय ब्रँडेड चौकार 4 धावांकरिता. आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता ओव्हर द आपण पाहायला गेलो तर ओव्हर द विकेट बॉलिंग करत असताना श्रेयश खटावकर यांच्या विरोधात खेळलेला फटका होता. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन थोडंसं सफल होऊन खेळण्याचे प्रयत्न झाले आणि निश्चितच हे प्रयत्न सफल ठरत आहेत, यशस्वी ठरत आहेत. येत आहेत पुन्हा एकदा या 4 धावा. यावेळेस त्याचप्रमाणे आपण पाहतोय आमचे परममित्र सर्वेजी पटेकर सर आज या स्पर्धेनिमित्त समालोचक म्हणून जोडले गेले आहेत. त्यांचेसुद्धा मी पुन्हा एकदा मनस्वी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. जाऊया पुन्हा एकदा थेट मैदानाकडे. यावेळेस थोडंसं फील्डमध्ये बदल केले जात आहेत, चेंजेस केले जात आहेत, कारण अभियामृतीसारखा खेळाडू जोपर्यंत मैदानावरती स्थित आहे ना चांगल्या प्रकारची फटकेबाजी आणि चांगल्या प्रकारची बल्लेबाजी त्याच्याकडून निश्चितच अपेक्षित असेल आणि केलीसुद्धा जाईल. का केली जाणार नाही आहे, कारण त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे, प्रबलता आहे. यावेळेस आपण पाहतोय हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचे प्रयत्न झाले, तिकडे आपण पाहतोय कव्हर्स आणि पॉईंटच्या दिशेला तिकडे क्षेत्ररक्षक तैनात होत असताना धावतायत, तर चेंडूपर्यंत पोहोचतायत, चेंडूला रोखतील, थ्रो करतील, तोपर्यंत सहजरित्या या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या दोन्ही फलंदाजांमार्फत आपण पाहायला गेलो तर धाव फलक आणि ज्या धावा आहेत ना त्या ऑन बोर्डवरती लगावण्यासाठी आणि पुढे सरसावण्याचे सातत्याने प्रयत्न करतायत हे दोन्ही फलंदाज. एकीकडे आपण पाहतोय एक नवोदित फलंदाज दाखल झाला होता, तो अर्थातच गिरीशला आपण पाहतोय आणि दुसरीकडे आपण पाहतोय अभि आपण पाहतोय एकंदरीत
बघा 20 या आकड्यावरती सध्याच्या घडीला अभि फलंदाजी करत असताना सनराइज दापोली या संघासाठी तो वैयक्तिकदृष्ट्या खेळी करतोय. येणारा शेवटचा चेंडू शिल्लक असण्याची संभाव्यता असेल. वर्धविनायक रेसिडेन्सी एंडकडून आपण पाहतोय सुरेश खटावकर. यस, यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट लेनची डिलिव्हरी होते. बॅटची लिडिंग एज घेतली. आपण पाहतोय तिकडे स्लिपच्या दिशेला स्लिप पॉईंटला एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये तैनात असताना तो मात्र रोखतोय. आणि निश्चितच निर्धाव चेंडूने सांगता होते दुसरं षटक समाप्ती होते. 12 चेंडूचा खेळ संपुष्टात आल्यानंतर आपण पाहतोय सनराइज दापोली या संघाची धावसंख्या थेट जाऊन थेट पोहोचली आहे. ती म्हणजेच 24 या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट्स 24 या धावसंख्येवरती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर सनराइज दापोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24. नक्कीच विशाल सर, जर विचार केला अभियाच्या फलंदाजीचा 2 षटकं पॉवर प्लेची होती आणि त्या दोन्ही षटकांना अत्यंत चांगल्या प्रकारे युटिलाइज केलंय. आतापर्यंत 12 चेंडू फेकले गेलेत. 24 धावसंख्येपर्यंत मजल गाठली सनराइज दापोली संघाने. तिसरं षटक प्रगतीपथावर असणार आहे. गोलंदाज तयार होतोय तो म्हणजेच बंड्या. सामना करेल गिरीश बंड्याच्या गोलंदाजीचा. आता मात्र आपण पाहतोय फिल्डिंगमध्ये चेंजेस होत आहेत. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स इथे ओपन झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही पॉवर प्लेच्या षटकांच्या समाप्तीनंतर इथे कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल दापोली 11 संघाचा आणि त्याची जबाबदारी असेल ती म्हणजेच बंड्यावरती. गोलंदाजीच्या माध्यमातून जखडून ठेवण्याचा प्रयत्न असेल दापोली 11चा. जर गोलंदाजांचा जर विचार केला तर समोर नक्कीच नामवंत असा फलंदाज आहे अभि, जो नक्कीच या मैदानावरती आतापर्यंत त्याच्या बॅटने आपली ताकद दाखवतोय. बघूया गिरीश बंड्याच्या गोलंदाजीचा कशा प्रकारे सामना करतोय. तिसरं षटक असणार आहे ऑन द बोर्ड. अभियाने नक्कीच आतापर्यंत सुरेख अशी फलंदाजी केली आपल्या संघासाठी. त्याला कॅरी ऑन करण्याचा प्रयत्न असेल. यावेळी सुरेख फटका खेळलाय. चेंडू जातोय सरळ हातामध्ये फिल्डरच्या, मात्र पाय मला वाटतं फिल्डरच्या बाउंड्री लाईनला टच होतोय. जिथे विकेट येऊ शकली असती, जिथे डॉट बॉल येऊ शकला असता, तिथे तुम्ही 6 धावा देऊन बसला समोरच्या संघाला. नक्कीच या 6 धावा तुम्हाला नक्कीच महागात पडू शकतात. यावेळी सुरेख फटका खेळला होता गिरीशाच्या माध्यमातून जर विचार केला. यावेळी पुन्हा एकदा यावेळी फाईन लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलं सरळ सीमारेषे बाहेर. बंड्या याच्या गोलंदाजीवरती गिरीश ठोकतोय आणखीन एक दमदार षटकार. आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट येऊ शकली असती गिरीशाची, मात्र दुसऱ्या चेंडूवरती अगदी प्रत्युत्तर दिले बंड्याच्या गोलंदाजीला. फाईन लेगच्या दिशेने चेंडूला सरळ पाठवलं सीमारेषे पार. गिरीशाच्या बॅटमधून येतोय आणखीन एक ब्रँडेड षटकार. अभि आणि गिरीश या दोघांचं वादळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. आझाद मैदानावरती, दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानावरती आपण पाहतोय दोन्ही फलंदाज आपली ताकद दाखवत आहेत. सनराइज दापोली संघाचा जर विचार केला तर 1 विकेट गमावली अल्पेशाच्या रूपामध्ये, मात्र जी आता मैदानामध्ये जोडी आपल्याला पाहायला मिळते गिरीश आणि अभि, हे नक्कीच आपल्या संघासाठी असरदार होते. बघा तिसरा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा यावेळी फिल्डर इंटरेस्टेड आहे आणि सुरेख असा झेल आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑनच्या दिशेने. नक्कीच या क्षेत्ररक्षकाने पहिल्या चेंडूवरती झेल पकडला होता, मात्र पाय टच झाला होता बाउंड्री लाईनला. त्याच्यानंतरचा दुसरा चेंडू फेकला गेला होता बंड्याच्या माध्यमातून. सरळ फाईन लेगच्या दिशेने पाठवलं चेंडूला सीमारेषे बाहेर. तिसऱ्या चेंडूवरती बंड्या कमबॅक करतोय. फिल्डर तोच आहे, फलंदाज तोच आहे, गोलंदाज तोच आहे, मात्र यावेळी रिझल्ट बदलतोय. रिझल्ट जातोय यावेळी दापोली 11च्या फेवरमध्ये. विकेट प्राप्त होतोय गिरीशाच्या रूपामध्ये. कमबॅक करवून देतोय आपल्या संघाला. नक्कीच 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकले गेले होते गिरीशाच्या माध्यमातून. तिसऱ्या चेंडूवरती उत्तराला प्रत्युत्तर दिले बंड्या याने. आपल्या अनुभवाचा पुरेपूर असा उपयोग करताना आपल्याला पाहायला मिळतोय बंड्या. बघूया उर्वरित 3 चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेतला जातोय. नवीन फलंदाजाचं नाव सांगायचं इथे. अभि. बघूया स्ट्रायकर एंडला देखील फलंदाज अभि आहे, नॉन स्ट्रायकर एंडला देखील फलंदाज अभि आहे.
बघूया, अभी नाही तो कभी नाही असं म्हणतात. मात्र आत्ता तुम्हाला करून दाखवावं लागेल या दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानावरती. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला पॉईंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू थोडा जास्त बाउन्स झाल्या कारणास्तव चेंडू सरळ जातोय विकेट किपर यांच्या हातामध्ये. डॉट चेंडू येतोय हा. बघूया बंड्या यावेळी बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडूला खेळलाय, हलक्या हाताने पुश केले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र इथे थ्रो खराब होता. जर दुसरी धाव ट्राय केली असती तर नक्कीच इथे यश भेटलं असतं तुम्हाला. मात्र या चेंडूने चांगली गोष्ट झाली सनराइज दापोली संघाची, ती म्हणजेच अभि जो पॉवर हिटिंग दाखवतोय आपल्या संघासाठी, तो ऑन द स्ट्राईक आलाय. ऑन द स्ट्राईक असेल अभि. आतापर्यंत अभि नावाचं वादळ आपण मैदानामध्ये पाहिलंय, आझाद मैदानामध्ये दाखल झालंय. नक्कीच ज्या प्रकारे सुरुवात केली होती त्या प्रकारे एंड करण्याची गरज असेल यावेळी. हो, परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. अकूर टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, बॅकफुटने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पुन्हा एकदा विकेट किपर आणि गोलंदाजांच्या मध्ये खेळ चालला. अशा रीतीने 3 षटकं समाप्त होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सनराइज दापोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 37 धावसंख्येपर्यंत. लॉस ऑफ 1 विकेट. यस, आपण पाहतोय 3चा खेळ संपुष्टात आलाय आणि 3 मध्ये आपण पाहायला गेलो ना तर जवळपास 37 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात आतापर्यंत यशस्वीरित्या. बघा, 1 विकेट माघारी परतली आहे आणि निश्चितच त्यावेळेस आपण पाहायला गेलो तर अल्पेश माघारी परतल्यानंतर एकंदरीत अभि आणि या दुसऱ्या अभिची जी जोडी आहे ना, क्षमासवी 2 विकेट माघारी परतल्यानंतर अभि आणि अभि यांची जी जोडी आहे ती मैदानावरती स्थित असताना आपल्याला सध्याच्या घडीला पाहतोय. लॉस ऑफ 2 विकेट, 37 धावा आणि निश्चितच धावफलकावरती जोडल्या गेल्यात आतापर्यंत. एकंदरीत आपण पाहायला गेलो सनराइज दापोली या संघाच्या माध्यमातून आणि या खेळाडूंच्या माध्यमातून बघा 4थं षटक असेल आणि निश्चितच इन्व्हाइट केले जाते पुन्हा एकदा श्रेयश खटावकर सरांना. हॅलो, नक्कीच श्रेयश याला गोलंदाजीसाठी पाचारण केले जाते. 4थं षटक वैयक्तिक दुसरं षटक फेकलं गेलं होतं पॉवर प्लेच्या माध्यमातून. त्यांच्या गोलंदाजीच्या इंडनी 7 धावा मात्र खर्च केल्या गेल्या होत्या त्यांच्या माध्यमातून. यावेळी दुसऱ्या षटकाची सुरुवात चांगली होताना आपल्याला पाहायला मिळते श्रेयशाच्या माध्यमातून. येस, आणि त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंना एक सूचना असेल, आपल्या इथे श्रीशिंगे या ठिकाणी सुद्धा एक टुर्नामेंट सध्याच्या घडीला चालू आहे आणि निश्चितच आजचा दिवस फॉर्मॅटच्या पद्धतीने ओपन फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. या ठिकाणी काय घडले पहा, यष्टी रक्षक आपल्याला एफर्ट्स पाहायला मिळतात, त्यांच्याकडून बॉल रोखला जातोय परंतु निश्चितच सिंगल घेतली जाते. मी पुन्हा एकदा आपण चर्चा करत होतो, जी सूचना होती शिरशिंगे या ठिकाणी एक स्पर्धा संपन्न होते ओपन फॉर्मॅटमध्ये. आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा संपन्न होत असताना कोणता नवोदित जर संघ असेल आणि त्यावेळेस त्याची जर इच्छा असेल त्या स्पर्धेमध्ये आपण जाऊन सहभाग दर्शवायचा आहे, दाखल व्हायचं आहे. पुन्हा एकदा मी आपणास विनंती करतो आणि जाऊया या सामन्याकडे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय वरदविनायक रेसिडेन्सी एंडकडून गोलंदाजी होत असताना श्रेयशच्या विरोधात अभि अमृते सर. यावेळेस हाफ ट्रॅकड पडल्यानंतर एक अतिरिक्त उछाल प्राप्त करतोय, उसळी घेतोय. निश्चितच आपण पाहतोय निर्धाव चेंडू होतोय, बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाही आहे आणि पुन्हा एकदा येतोय डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता होते, चांगले षटक म्हणता येईल. आतापर्यंत जर आपण पाहिलं होतं एकंदरीत पहिल्या षटकामध्ये जवळपास 17 धावा खर्चिक झाल्या होत्या. तदनंतरचं आपण पाहायला गेलो दुसरं षटक होतं, त्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. तदनंतरच्या तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या आणि तदनंतर हे आपण अंतिम षटक पाहतोय, निर्णायक षटक पाहतोय. क्षमासावे, हे 4थं षटक पाहतोय. 5 षटकांचा खेळ इथे निश्चितच असेल. 5 षटकांची मर्यादा आकारण्यात आली आहे या सामन्यासाठी, पण डॉट बॉल येतोय.
बघा वरदविनायक रेसिडेन्सी एंडकडून श्रेयश खटावकर मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी सातत्याने प्रयत्न करतात. चांगले क्रिकेट खेळण्याचे प्रयत्न करतात सांघिकरित्या आणि वैयक्तिकदृष्ट्या सुद्धा. यावेळेस आपण पाहतोय हाफ ट्रॅकर पंचांकडे अपील केली जाते. येस पंच त्या अपीलला दाद देतील. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न झाला. आपण पाहतोय सफळ होऊन खेळण्याचे प्रयत्न झालेत परंतु येस यावेळेस वाईडचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव निश्चितच ॲड केली जाईल, गृहीत धरली जाईल धाव फलकेवरती. आपण जर एकंदरीत पाहायला गेलो ना तर आतापर्यंत धावा जोडल्या गेल्या आहेत तब्बल 39 धावा. चौथं षटक मार्गस्थ असताना या चौथ्या षटकात निश्चितच चांगल्या प्रकारची धावमजल उभी केली जाईल का. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर शॉर्ट लेनची डिलिव्हरी यावेळेस होत आहे. कव्हरच्या दिशेला चेंडूला दिशा दाखवली गेली. चेंडू चाललाय सीमारेषे पलीकडे आणि निश्चितच पुन्हा एकदा येतोय ब्रँडेड चौकार 4 धावांकरिता. बघा आपण ऑन स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकता कव्हरच्या दिशेला तिकडे क्षेत्ररक्षक तैनात असताना क्षेत्ररक्षकाच्या अगदी डोक्यावरून भिरकावून दिलाय चेंडूला आणि निश्चितच चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये निश्चितच रेस लागली होती परंतु निश्चितच त्यामध्ये चेंडू यशस्वी राहिलाय. चेंडू चाललाय सीमारेषेबार. पुन्हा एकदा आलाय एक ब्रँडेड चौकार 4 धावांकरिता. यावेळेस येणारा हा कदाचित शेवटचा चेंडू असेल. पाहूया. यावेळेस फुलर लाईनची डिलिव्हरी आपण पाहतोय. अगदी खोलात टाकलेला चेंडू होता. बॅटचा आणि बॉलचा तितकाच संपर्क नाही आहे. अर्थातच काय तर डॉट बॉलची सांगता होते. चौथं षटक संपुष्टात आलाय. जवळपास आपण पाहायला गेलो तर या चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण एकंदरीत धावसंख्या पाहायला गेलो ना तर जाऊन थेट पोहोचले 43 रन्स. अर्थातच 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचले ऑन बोर्डवरती. हॅलो. नक्कीच जर श्रेयसच्या गोलंदाजीचा जर विचार केला ना तर दुसरं षटक पॉवर प्लेचं फेकलं गेलं होतं त्याच्या माध्यमातून. त्याचं वैयक्तिक पहिलं होतं, संघाकडून दुसरं होतं. त्या षटकामध्ये मात्र त्यांनी 7 धावा खर्च केल्या गेल्या होत्या त्याच्या माध्यमातून. चौथं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा त्याला कॅप्टन यांच्याकडून पाचारण करण्यात आलं होतं. त्या षटकामध्ये मात्र 6 धावा खर्च केल्यात. चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जर चौथ्या षटकाचा विचार केला अभिसारखा फलंदाज स्ट्रायकर एंडला त्याच्या समोर उभा होता जो पूर्णपणे सेट आहे क्रीजवरती. त्याला पूर्णपणे जखडून ठेवलं गेलं होतं. नक्कीच एक षटकार ठोकला होता, एक चौकार ठोकला होता त्याने पॉईंटच्या रिजनमध्ये. तो जर चौकार वगळला तर पूर्णपणे यशस्वी ठरला होता त्याच्या विरोधात. 5वं षटक असेल, शेवटचं षटक असेल, शद्दू असेल, गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू होता, स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. आउटसाईड दी ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न आणि पूर्णपणे चकमा देतोय फलंदाज अभियाला. शद्दू बघूया 5वं षटक असेल, शेवटचं षटक असेल. या षटकाला मोठं करावं लागेल जर एक सन्मानजनक टोटल सेट करायचं असेल तर. यावेळी लेग ऑफ कटर पद्धतीचा चेंडू होता आणि फलंदाज पूर्णपणे चेंडूला रीड करण्यामध्ये अयशस्वी झाले आणि अभियाला आपली विकेट गमवावी लागते. लेग स्टंपला उडवून चेंडू सरळ जातोय आणि अभियाची विकेट घेऊन येतोय. अभियाला आपली विकेट गमवावी लागते. सद्दू याच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू फेकले गेलेत. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला होता. त्याच्यानंतर अभियाची मोठी विकेट आपल्या संघासाठी प्राप्त केली गेली. नक्कीच शेवटचं षटक असेल, मोठं षटक बनवावं लागेल जर तुम्हाला दापोली 11 संघासमोर एक सन्मानजनक टोटल सेट करायचा असेल तर. नक्कीच म्हणतात की मंजिल उसी को मिलती है जो रास्ते की फिक्र नहीं करता. नक्कीच तुम्हाला तुमच्या यशापर्यंत ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला तुमचा खेळ, तुमचं ध्येय नक्कीच इथे खूप सारं मॅटर करतं. नवीन फलंदाज येतोय. सुभान आला होता. तिथे काहीशी मिसफीड आपल्याला पाहायला मिळते. यावेळी रनआउटचा चान्स असेल आणि सुभानला आपली विकेट गमवावी लागते रनआउटच्या रूपामध्ये. 1 रन धावून दुसरा रन घेण्याचा प्रयत्न होता. तिथे थोडंसं काहीतरी फंबलिंग आपल्याला पाहायला मिळालं होतं सद्दू याच्या माध्यमातून. मात्र सुभानला आपली विकेट गमवावी लागते. 2 चेंडूवरती 2 विकेट्स आपल्या संघासाठी प्राप्त करतायत दापोली 11 दापोली संघाचे क्षेत्ररक्षक. अर्थातच सद्दू त्याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडतोय. आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी, एक जखडून ठेवणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत अभि जो पूर्णपणे सेट आहे, ओपनिंग करण्यासाठी आला होता फलंदाजीला, तो पूर्णपणे सेट आहे क्रीजवरती. त्याला
ऑफ द स्ट्राईक ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न आहे दापोली 11 संघाचा, तो नक्कीच इथे काहीसा यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज असतील स्ट्रायकर एंडला महेश, सुभाण्याची जागा घेण्यासाठी गोल फलंदाज तयार होतो महेश. बघूया या षटकाच्या उर्वरित चेंडूंचा कशा प्रकारे सामना करतात महेश. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, फिल्डर इंटरेस्टेड आहे आणि सुरेख अशा झेल आपल्याला पाहायला मिळते पॉइंटच्या दिशेने. नक्कीच झेल हा सोपा नव्हता, चेंडू हवेमध्ये होता, मात्र चांगलं असं जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं तिकडे आणि आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. ही काहीसं गेम चेंजिंग षटक आपल्याला पाहायला मिळते सद्दू याच्या माध्यमातून. नवीन फलंदाज तयार होतोय, तो म्हणजे सागर. ऑफ द स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न होता अभियाला आणि पूर्णपणे आतापर्यंत आपल्या प्लॅन्सला एक्झिक्यूट करताना आपल्याला पाहायला मिळतात दापोली 11 संघाकडून सद्दू आणि त्यांचे सर्व क्षेत्ररक्षक. नक्कीच क्रिकेट हा गेम पूर्ण संघाचा असतो. जेव्हा संघ एकजुटीने खेळेल तेव्हा तुम्हाला जिंकण्यापासून कोणी रोखू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला नक्कीच प्रयत्न करावे लागतील, तुम्हाला झुंज द्यावी लागेल. समोरच्या संघाकडे जर उत्तर असेल तर तुम्हाला उत्तराला प्रत्युत्तर द्यावं लागेल, तुम्हाला तुमचा गेम दाखवावा लागेल. दापोलीच्या हिस्टॉरिकल मैदानावरती आपण ही भव्य दिव्य अशी स्पर्धा ऑर्गनाईज होताना आपण पाहतोय. बघूया सद्दू आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या षटकांमध्ये. मात्र एक धाव खर्च केली आणि 3 विकेट्स आपल्या संघासाठी प्राप्त केल्या आहेत. एक विकेट रनआउटच्या रूपामध्ये आली होती सुभाण्याची. यावेळी पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू, लाऊड अपील आणि अंपायरचा डिसिजन येतोय आउट. लेग बिफोर पद्धतीने सागर याला आपली विकेट गमावी लागते. व्हॉट अ बॉलिंग, सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक गेम चेंजिंग ओव्हर हे षटक ठरू शकतं जर विचार केला दापोली 11 संघाचा. ऑन द हॅट्रिक असेल या चेंडूवरती सद्दू. नक्कीच या 5व्या षटकाच्या पूर्वी धावसंख्या होती 43. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले सद्दू याच्या माध्यमातून, मात्र एक धाव खर्च केली आणि 4 विकेट्स आपल्या संघासाठी प्राप्त केल्या आहेत. ऑन द हॅट्रिक असेल, हॅट्रिक बॉल असेल या मॅच मधील, या षटकातील नक्कीच अर्थातच शेवटचा चेंडू देखील असेल. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे कृपया. सनरायझर्स दापोली संघाला विनंती असेल आपण आपला 12th मॅन कॉम्बॉक्स कडे पाठवून द्यायचा आहे. ऑन द हॅट्रिक असेल, हॅट्रिकचा बॉल असेल. संदेश हॅट्रिक बॉलला फेस करण्यासाठी तयार. सद्दू याच्या स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, रनआउटचा चान्स. व्हॉट अ गेम चेंजिंग ओव्हर आपल्याला इथे पाहायला मिळते. 5 फलंदाज इथे आपली विकेट गमावत आहेत या षटकामध्ये. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सद्दू याच्या माध्यमातून. जे प्रेशर टाकलं गेलं होतं पहिल्या 4 षटकांमध्ये ते पूर्णपणे प्रेशर रिलीज आपल्याला पाहायला मिळते सद्दू याच्या माध्यमातून. जो मोमेंटम प्राप्त केला गेला होता सनरायझर्स दापोली संघाकडून, तो मोमेंटम त्यांच्याकडून हिसकून घेण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत ते म्हणजे दापोली 11 संघाचे सर्वच खेळाडू. आणि अर्थातच त्याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा निभावलाय तो म्हणजे सद्दू याने. 6 चेंडू फेकले गेलेत, 6 चेंडूमध्ये 5 विकेट प्राप्त केल्या गेल्या त्यांच्या संघासाठी. हॅट्रिक चेंडू होता शेवटचा बॉलचा, मात्र हॅट्रिक नाही येऊ शकली, मात्र रनआउटच्या रूपामध्ये एक विकेट्स आली आपल्या संघासाठी. अशा रीतीने 5 षटकं समाप्त होत आहेत. 5 षटकाच्या समाप्तीनंतर सनराइज दापोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 44. 45 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय दापोली 11 संघासाठी. बघूया कशा प्रकारे अप्रोच केला जातो या टार्गेटकडे, या चेसकडे नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. बिग बॅटल आपण मैदानामध्ये होताना पाहतोय. सनराइज दापोली वर्सेस दापोली 11 दापोली.
चला सनराईज दापोले आम्ही आपणास विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षणाची जी रचना आहे ते आपण करून घ्यायची आहे. मैदानावरती जाऊन आपले सगळे खेळाडू आहेत ते दाखल करायचे आहेत. त्याचप्रमाणे दापोली 11 संघाची जी सलामीचे दोन्ही फलंदाज असतील ना, आपण सुद्धा मार्गस्थ व्हायचं आहे खेळपट्टीकडे. येस, आपण पाहतोय या सामन्याला सुरुवात होत असताना सेकंड इनिंग्सला सुरुवात होत असताना एकंदरीत आपण पाहतोय दापोली 11 आणि सनराईज दापोली असा ह्या दोन संघांमधील लढत एकंदरीत पाहत असताना प्रथमतः सनराईज दापोली संघाने फलंदाजी स्वीकृत केली होती आणि जवळपास 5 षटकांमध्ये 44 धावा या धावफलकातून लगावण्यात यशस्वी राहिलेत हे सगळे खेळाडू. अर्थातच प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच दापोली 11 संघ या संघाला जर या पारीमध्ये विजय निश्चित करावायचा असेल ना, तर निश्चितच 45 धावांचा पाठलाग करावा लागेल एकंदरीत. आणि हे 45 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय जे सलामीचे जे फलंदाज आहेत ते मात्र खेळपट्टीकडे दाखल होत असताना आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती निश्चितच अमेय पालकर सरांना आपण पाहू, तर निश्चितच दापोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री जतीन सालगावकर सरांना आपण त्यांच्या समवेत पाहणार आहोत. बघा, सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटला जो ग्लॅमर मिळाला आहे ना, निश्चितच एक वेगळा उच्चांक गाठला आहे टेनिस बॉल क्रिकेटने. आणि आपण पाहतोय नुकत्याच कालावधीमध्ये MC अर्थातच मुंबई क्रिकेट असोसिएशनची एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आला. तो निर्णय असा होता की पदवीधर शिक्षण म्हणजेच क्रिकेटचं पदवीधर शिक्षण सुरुवात केली जाणार आहे काही कालावधीतच आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा केली जाईल थोड्या येणाऱ्या दिवसांमध्ये. एक चांगल्या प्रकारचा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतला गेला आहे. सर्व खेळाडूंसाठी एक आनंदाची गोष्ट असेल, आनंदाची बातमी असेल. आणि त्याचप्रमाणे रॉयल दापोली आणि सिया स्पोर्ट्स संघाचे जे संगणक असतील, बोथ कॅप्टन्स असतील, कृपया आपण या कॉम्बॉक्सकडे आणि यापुढील होणारा सामना असेल ना, तो आपल्या दोन संघांमध्ये खेळवला जाईल. कॉम्बॉक्सकडे आणि नाणेफेक करून घ्या. आपणास विनंती करतो, आपल्याला हा पहिला ऑफिशियल कॉल असेल. चला पुन्हा एकदा आपण जातोय या सामन्याकडे. अर्थातच थेट मैदानावरती चालू होणारा सामना आपण पाहतोय. सेकंड इनिंग चालू होईल. 45 धावांचा पाठलाग करावायचा आहे आणि याच 45 धावांचा पाठलाग करत असताना अर्थातच DPL सीझन 11 या पर्वाचा जो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता तोच खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती डावखुऱ्या शैलीचा फलंदाज अर्थातच अमेय पालकर सरांना आपण पाहतोय. दापोली 11 संघाकडून हे दोन सलामीचे फलंदाज मैदानावरती दाखल झाले असताना एकंदरीत त्यांच्या समेत आपण पाहतोय स्वतः दापोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्थातच जतीन सालगावकर सरा यांना. चला, हॅलो 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 आकिब सर, हॅलो हॅलो, साऊंड नाही. हॅलो, ओके.
यस आपण पाहतोय सध्याच्या घडीला 45 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतो यावेळेस हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचे सॉफ्ट हँडेड फटका आपण पाहिला. कव्हर्स आणि पॉईंटच्या अगदी मध्यभागी गॅप शोधली गेले आणि निश्चितच हा चेंडू चाललाय सीमारेषे पार, अर्थातच येतोय पुन्हा एकदा ब्रँडेड चौकार. चांगली सुरुवात होते आणि निश्चितच या 4 धावांनी धावफलकीचं संघाचं खातं उघड केलं जाईल. अमे याच्या बॅटमधून निघाला होता फटका आपण पाहतोय. चांगल्या प्रकारचं इम्प्रोव्हायझेशन आणि चांगल्या प्रकारचं एक्झिक्यूट करण्यात यशस्वी राहिला आहे अमे. रिप्लेच्या माध्यमातून ऑनस्क्रीनच्या माध्यमातून आपण पाहू शकता. बघा काही सुरुवात झाली आहे, चांगली सुरुवात म्हणता येईल. ज्याची सुरुवात चांगली होते ना त्याचा शेवटसुद्धा चांगला होतो आणि अशाच प्रकारची सुरुवात सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 45 धावांचा पाठलाग करत असताना येत आहेत या 4 धावा. यावेळेस पुन्हा त्याच फटक्याची पुनरावृत्ती होते आहे. 38 सर्कलमध्ये आपण पाहतोय शॉट जो मिड विकेटच्या दिशेला आपण जो प्लेयर होता तो ॲज अ प्रोटेक्शन 38 सर्कलमध्ये दाखल झाला होता आणि त्याच्या अगदी डोक्यावरून चेंडूला दिशा दाखवली गेली आणि पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. येत आहेत या पुन्हा एकदा 4 धावा. यस येस आपण पाहतो चांगली सुरुवात करून देतोय स्वतः अमे. या संघाचा सर्वस्वी म्हणला जातो. दापोली 11 संघाकडून तो स्वतः फलंदाजी करत असताना स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय वरद विनायक रेसिडेन्सी एंडकडून फलंदाजी केली जाते. सलग दुसऱ्या चेंडूवरती 2 आघात करण्यात आले, 2 प्रहार करण्यात आले आणि यशस्वी राहिले. यावेळेस आपण पाहतोय हाफ ट्रॅकर चेंडू होता, भिरकावून देण्याचे प्रयत्न झाले. फायनल एकच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण पाहतोय दान करत चाललाय सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षक तिकडे होत असताना आपण पाहतोय परंतु निसटलाय चेंडू आणि अगदी सहजरित्या पुन्हा एकदा येत आहेत 4 धावा. चौकारांची हॅट्रिक मात्र निघते बॅटमधून अमे पालकरची बॅट मात्र बोलती झाले. का खेळाडू आणि या टेनिस बॉल क्रिकेटने काय या खेळाडूची दखल घेतली गेली ना याचं जिवंत उदाहरण तो मात्र आपल्याला दाखवून देतोय सध्याच्या घडीला. हॅलो 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 यस आपण पाहतोय अमेय पालकर याच्या बॅटमधून निघालेले होते हे 3 चौकार सलग हॅट्रिक निश्चितच चौकारांची लगावली आहे. 45 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी सरळ लॉंग ऑफ आणि मिड विकेटच्या मध्यभागी दिशा दाखवली चेंडूला आणि पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झालाय, सीमारेषा ओलांडतोय, पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅक हा चौकार 4 धावेंकरिता. पाहायला गेलो ना तर जवळपास या 16 धावा आल्या धाव फलकावरती, परंतु त्या 16 धावांचं जर आकलन करायला गेलो ना तर सगळे मोठे फटके खेळण्यात आलेत. अर्थातच आपण पाहतोय जो गोलंदाजी ट्रॅकवरती जो गोलंदाज अल्फेश आहे आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्या विरोधात यावेळेस आपण काय पाहायला मिळते बघा अगदी बैठक शॉट भिरकावून दिलाय. तिकडे आपण पाहायला गेलो तर लेग रिझन फील्ड क्रॅक करतोय. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं षटक आहे आणि निश्चितच पॉवर प्लेचं षटक हे क्रॅक करण्याचे सातत्याने प्रयत्न होत आहेत. चांगले फटके आणि चांगलं एकंदरीत क्रिकेट आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. अमेय पालकर याच्या बॅटमधून निघालेल्या आणि ह्या आलेल्या धावा एकंदरीत पाहायला गेलो ना तर सगळ्या घणाघाती प्रहाराने आणि घणाघाती अगदी आतिषबाजीने निश्चितच धावांचा वर्षाव सध्याच्या घडीला आपण पाहतो त्याच्या बॅटमधून. बघा 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 45 धावांचा पाठलाग सेट असताना पाठलाग करत असताना 22 धावा आल्यात. यावेळेस आपण पाहतोय निश्चितच पॉईंट आणि कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक निश्चितच 38 सर्कलमध्ये दाखल होता, परंतु त्यानंतर आपण ऑन फील्ड जर पाहायला गेलो तर एक डीपच्या क्षेत्रामध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक तैनात होत असताना यावेळेस मात्र चेंडूला रोखतोय, थांबवतोय आणि निश्चितच धावांवरती पूर्णविराम देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पहिले षटक संपुष्टात कदाचित आपण पाहायला चालू असताना 6चा खेळ समाप्ती झाला आणि 6 मध्ये आतापर्यंत आपण पाहायला गेलो तर 24 धावा या धाव फलकावरती यशस्वीरित्या सोडल्या गेल्यात. यस त्याचप्रमाणे रॉयल दापोली आणि सियास फोर्ट संघाचे जे संगणक असतील ना बोथ कॅप्टन्स असतील ना मी आपणास विनंती सुद्धा करतो की आपण कॉम्बॉक्सकडे या आणि नाणेफेक करून घ्या. यावेळेस काय घडतंय पहा, पहिलंच षटक पॉवर प्लेचं षटक आणि निश्चितच क्रॅक केलंय पॉवर प्लेचं षटक. पहिल्या षटकामध्ये जवळपास 24 धावा या ठोकल्या गेल्यात अमेय पालकर याच्या बॅटमधून. एकंदरीत या वैयक्तिकदृष्ट्या या सगळ्या धावा आल्यात त्याच्या बॅटमधून. या पारीमध्ये चांगल्या प्रकारचं क्रिकेट सध्याच्या घडीला पाहायला मिळते. दापोलीच्या हिस्टॉरिकल अर्थातच ऐतिहासिक मैदान आणि याच ऐतिहासिक मैदानावरती चालू असलेली टुर्नामेंट दापोलीच्या क्रिकेट विश्वातील ही अग्रनामांकित स्पर्धा म्हणजेच अजिंक्य तलाठी स्मृती चषक पर्व दुसरे आणि या दुसऱ्या पर्वातील हा ग्रँड फिनालचा दिवस एकत्रित पाहतोय. सुरुवात होत असताना चांगल्या प्रकारचं क्रिकेट आणि चांगल्या प्रकारची टुर्नामेंट आपण सध्याच्या घडीला पाहतोय. पहिल्या सामध्ये 24 आल्यात, येणाऱ्या 24 मध्ये 21 धावांची आवश्यकता असेल.
नक्कीच विशाल सर, जर विचार केला पहिलं षटक होतं प्रगतीपथावरती, अल्पेशाच्या माध्यमातून ते षटक फेकलं गेलं होतं आणि त्यावर घणाघाती प्रहार आपल्याला पाहायला मिळाले होते अमय पालकर याच्या माध्यमातून. दुसरं षटक आहे आणि झेलबाद होण्याची संधी होती. होम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली होती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, मात्र तिथे कॅच ड्रॉप आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच एकतर तुमच्याकडे टार्गेट डिपेंड करण्यासाठी तेवढं मोठं नाही आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्या षटकाचा जर विचार केला अमय पालकर याने एक घणाघाती सुरुवात आपल्या संघाला दिली होती. याच्यातच जतीन सर सालगावकर यांची विकेट्स येऊ शकली असती, मात्र कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावून काढल्यात. स्ट्राईक आपल्या स्वतःकडे असेल. यावेळी ऑन दी अप चेंडू खेळलाय, डाऊन द लेग, मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. या एका धावेने स्ट्राईक चेंज होताना आपल्याला पाहायला मिळते अमय पालकर आला स्ट्राईकला. नक्कीच जो फॉर्म त्याने पकडला होता DPL सीझन 11मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी राहिला होता, त्या फॉर्मला कॅरी ऑन करताना आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये देखील अमय पालकर नावाचं वादळ मैदानामध्ये दाखल झालंय. ज्या प्रकारे काउंटर अटॅक केलं गेलं होतं अल्पेशाच्या गोलंदाजीवरती, 23 धावा लुटल्या होत्या त्या षटकामध्ये. बघूया दुसरं षटक असेल पॉवर प्लेचं, शेवटचं षटक असेल पॉवर प्लेचं. अमय पालकर ऑन द स्ट्राईक असेल. फिल्डिंगमध्ये जर आपण विचार केला तर डीप मिड विकेटला आपण क्षेत्ररक्षक पाहू शकतो आणि लॉंग ऑफवर एक क्षेत्ररक्षक तैनात असेल. नक्कीच बॉडीवरती चेंडू आदळण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज सोहेल याचा. यावेळी अलंग द कार्पेट फटका खेळलाय समोरच्या दिशेने. फिल्डर तिकडे नक्कीच बाउंड्री लाईनवरती तैनात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता या चेंडूवरती देखील, मात्र एका धावेने समाधान मानावं लागेल. जर विचार केला सनराइज दापोली संघाचा तर सुरुवात चांगल्या प्रकारे केली गेली होती त्यांच्या माध्यमातून. अभि गिरीश यांच्या माध्यमातून सुरेख फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली होती, मात्र ते शेवटचं षटक होतं. सद्दुयाने ते षटक फेकलं गेलं होतं सद्दुयाच्या माध्यमातून. त्या षटकामध्ये मात्र 1 धाव खर्च केली आणि 5 विकेट्स आपल्या संघासाठी प्राप्त केल्या. तो भूतकाळ होता. तुम्हाला वर्तमानमध्ये चांगलं प्रदर्शन करावं लागेल जर तुम्हाला तुमचं भविष्य चांगलं करायचं असेल तर. यावेळी अगदी सॉफ्ट हँडेड फटका खेळला गेला होता जतीन सालगावकर यांच्या माध्यमातून. 1 धाव आणि काहीसं स्ट्राईक रोटेशन आपल्याला पाहायला मिळतं या षटकामध्ये. नक्कीच तो काउंटर अटॅक करण्याचा जो प्रयत्न होता, तो जो मानस होता दोन्ही फलंदाजांचा, तो नक्कीच काहीसा कमी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जे काम अगदी सहज सोप्या रीतीने होऊ शकतं ते नक्कीच तुम्हाला कठीण बनवायचं नाही आहे. यावेळी अमय पालकर याची विकेट मिळवण्याची संधी होती. पुन्हा एकदा मला वाटतं चेंडू थोडासा फिल्डर यांच्या झोनमध्ये आला नव्हता. चेंडू थोडा पुढे पडला टप्पा आणि 1 बाउन्स त्यांच्या हातामध्ये गेला. हा निर्धाव चेंडू होते. नक्कीच आतापर्यंत या षटकाचा जर विचार केला तर चांगलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतं सोहेल. चांगली अशी किफायतशीर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. मात्र दापोली इलेव्हन संघ नक्कीच कम्फर्टेबल फील करत असेल, कारण ते पहिलं षटक फेकलं गेलं होतं. त्या षटकामध्ये अगदी आपलं काम चोख पद्धतीने पार पाडलं गेलं होतं अमय यांच्या माध्यमातून. अशा रीतीने 2 षटकं समाप्त होत आहेत. पॉवर प्लेचं षटक दोन्ही समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दापोली इलेव्हन संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 29. 18 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज असेल. रन बॉल पद्धतीने आतापर्यंत ही चेस चालू असताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ नक्कीच नावाजलेले संघ असतील. मोठा सामना असेल. सेमीफायनलचं तिकीट नक्कीच जो हा सामना जिंकेल त्याचं पक्क होईल. दोन्ही संघांच्या दृष्टीने जर विचार केला महत्त्वपूर्ण सामना असेल. दोन्ही संघाला मस्ट विन मॅच असेल. 29 धावसंख्येपर्यंत मजल गाठली 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 29. येस आणि निश्चितच शद्दूच्या या षटकासाठी आकिब बामणे सरांकडून
500 रुपयाचं कॅश प्राईज इथे दिलं जातं आहे. निश्चितच ही मॅच संपन्न झाल्यानंतर शद्दू सरांना मी विनंती करतो की आपण यायचं आहे आणि आपला जो हा कॅश प्राईज असेल तो आपण घेऊन जायचा आहे. यावेळेस आपण पाहतोय 29 धावा या जोडल्या गेल्यात आणि जवळपास आपण पाहायला गेलो तिसऱ्या षटकातील या पहिल्या चेंडूला सुरुवात होत असताना ओम प्लास्टिक एंडकडून ही गोलंदाजी केली जाईल. जतीन सालगावकर सरांच्या विरोधात आपण पाहतोय राऊंड द विकेट ही गोलंदाजी करत असताना यावेळेस आपण पाहतोय थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्यात आला आहे आणि पंचांचे दोन्ही हात भूमीलगत समांतर आपल्याला पाहायला मिळतात. याचाच अर्थ काय तर एक अतिरिक्त धाव असेल ना ती गृहीत धरली जावी असंच निश्चितच आणि ती ॲड सुद्धा केली जाईल धावसंख्येवरती धावफलकावरती ऑन बोर्डवरती. आपण जर एकंदरीत पाहायला गेलो तर धावफलक जाऊन थेट पोहोचलाय 30 या आकड्यावरती. 45 धावांचा पाठलाग करायचा होता आणि या 45 धावांचा पाठलाग करतील आपल्याला पाहायला मिळतोय एक इम्प्रूव्हायझिंग फटका येतोय जतीन सरांच्या माध्यमातून. काय फटका मारला गेला बघा, रिव्हर्स स्विच हिट करण्याचे प्रयत्न झाले आणि निश्चितच तो सफल ठरलाय. जतीन सरांच्या माध्यमातून येतोय पुन्हा एकदा मॅक्सिमम बिग षटकार. बघा आपल्याला जे ऑफिशियल स्पॉन्सर आहेत सुजित सर हे सुद्धा एका वेगळ्या रीतीने ते कळवतात कॉम्बॉक्सकडे की हा षटकार जो आहे तो जोडला गेलाय जतीन सरांच्या माध्यमातून. येतोय पुन्हा एकदा ब्रँडी षटकार. यस यावेळेस आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचे प्रयत्न झाले, आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झाले, हलक्या हाताने फ्लिक करण्याचे प्रयत्न झाले. बघा क्षेत्ररक्षक तिकडे ऑन फील्डवरती तैनात असताना निश्चितच चेंडूला रोखतोय आणि अचूक थ्रो करेल ना तोपर्यंत अगदी सिंगल घेतली गेली दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. यावेळेस आपण पाहतोय अमेक पालकर याला स्ट्राईकवरती निश्चितच पाहिलं जाईल. ओम प्लास्टिक एंडकडून ही गोलंदाजी करत असताना निश्चितच त्याच्या विरोधात इथे मात्र धावा आपण पाहायला गेलो तर 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. निलेश यांचं षटक असेल. यस हे तिसरं षटक आपण पाहतोय मार्गस्थ होत असताना प्रगतीपथावरती असताना निलेश सध्याच्या घडीला. यावेळेस आपण पाहतोय फुलर लेनची चेंडू होती, हलक्या हाताने फ्लिक करण्याचे प्रयत्न झाले. तिकडे आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात असताना चेंडूला रोकेल तोपर्यंत अगदी सहजरित्या सिंगल कंप्लीट केले. अर्थातच काय सिंगल डबल घेऊन आपल्या ही जी धावमजल आहे ना ती पुढे सरसवण्याचे प्रयत्न करत आहेत. चला यानंतर पुढील होणारा जो सामना असेल ना तो म्हणजे CS स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात रॉयल दापोली. दोन्ही संघाचे जे बोथ कॅप्टन्स असतील त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो आणि पुन्हा एकदा ऑफिशियल कॉल देतो. चला यावेळेस आपण पाहतोय जतीन सरांच्या माध्यमातून लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडूला दिशा दाखवली गेली आहे आणि चेंडू चाललाय दन करत सीमा रेषे पार. येतोय पुन्हा एकदा ब्रँडेड चौकार 4 धावांकरिता. आपण रिप्लेच्या माध्यमातून कशा प्रकारे एक्झिक्यूट करण्यात आला फटका पाहू शकता. येस आपण पाहतोय स्पोर्ट्स टीम या यूट्यूब चॅनलद्वारे या थेट प्रक्षेपित आणि सर्व घरबसल्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं जाते सध्याच्या घडीला या चॅनलद्वारे आणि या सर्व चॅनलच्या टीमद्वारे. अगदी रखरखत्या उन्हामध्ये आणि दुपारच्या सत्रामध्ये प्रवेश करत असताना आपण पाहतोय ही स्पर्धा. यावेळेस रिव्हर्सचा फटका स्विच हिट करण्याचे प्रयत्न झालेत आणि कदाचित विजयी स्ट्रोक येतोय आणि निश्चितच दापोली 11 संघ हा विजय प्राप्त करतोय, विजय निश्चित करतोय आणि पुढील फेरीमध्ये पदार्पण करतोय. मी पुन्हा एकदा दापोली 11 संघाचे मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहायला गेलो तर सनराईज दापोली या संघाची मात्र प्रवास इथे थांबतोय. त्यांच्या सुद्धा पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. चला CS स्पोर्ट्स आणि दापोली रॉयल दापोली संघाचे जे बोथ कॅप्टन्स असतील कृपया या आणि टॉस करून घ्या आपणास विनंती करतो पुन्हा एकदा. आणि त्याचप्रमाणे सद्दू सर आपण कृपया या आपल्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज इथे उपलब्ध झालं होतं. आपण येऊन आपण कृपया ते स्वीकार करा. सद्दू सर अक्कीब बामणे सरांच्या माध्यमातून शादू सरांना हे कॅश प्राईज दिले जात आहे. चांगली खेळी निश्चितच सादर झाली या सामन्यामध्ये. आपण पाहिलं चांगल्या प्रकारचे षटक त्यांच्यामार्फत हाताळण्यात आलं आणि चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला आपण त्यांच्याकडून पाहायला मिळालं.
हॅलो. रॉयल दापोली आणि सला सिया स्पोर्ट्स दोन्ही संघांना विनंती असेल, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, कृपया टॉस सोडवण्यासाठी कॉम्बॉक्सकडे यायचं आहे, नाहीतर तुम्हाला पेनल्टीला पात्र जावं लागेल. पेनल्टीज पात्र राहील. कृपया विलंब नाही करायचा आहे. आपल्याला या दिवसात ग्रँड फिनालेचा मोठा सामना देखील खेळवला जायचा आहे. अजूनही दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, बोथ कॅप्टन्स रॉयल दापोली आणि सिया स्पोर्ट्स, कृपया कॉम्बॉक्सकडे या आणि लवकरात लवकर टॉस सोडून घ्यायचा आहे. हॅलो. रॉयल दापोली संघाला विनंती असेल, कर्णधाराला विनंती असेल, कृपया आपण कॉम्बॉक्सकडे यायचं आहे टॉस उडवण्यासाठी. रॉयल दापोली आणि सिया स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये बिग बॅटल असेल. यापुढे लगेचच आपण सामना खेळवला जाणार आहे, रॉयल दापोली आणि सिया स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये. तत्पूर्वी दोन्ही संघांना विनंती असेल, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, कृपया कॉम्बॉक्सकडे या आणि टॉस उडवून घ्या. हॅलो. चला, रॉयल दापोली आणि सिया स्पोर्ट्स दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती असेल, कृपया टॉस उडवून घ्यायचा आहे. जास्त वेळ आपल्याकडे नक्कीच नाही. या दिवसामध्ये आपल्याला ग्रँड फिनालेचा मोठा सामना देखील खेळवला जायचा आहे. टॉस उडवून घ्यायचा आहे लवकरात लवकर. रॉयल दापोली आणि सिया स्पोर्ट्स दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल, कृपया लवकरात लवकर आपण कॉम्बॉक्सकडे यायचं आहे आणि टॉस उडवून घ्यायचा आहे. हॅलो. नक्कीच रॉयल दापोली संघाच्या कर्णधाराने एक अनाउन्समेंट आहे, कृपया आपण लक्ष द्यायचं आहे. तुमच्याकडे मात्र 5 मिनिटांचा वेळ असेल. 5 मिनिटांमध्ये जर आपण संघ इथे उपस्थित नाही ठरू शकलात तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. मला वाटतं सिया स्पोर्टचा संघ इथे हजर आहे. रॉयल दापोली संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, आपण आपला संघ लवकरात लवकर तयार करायचा आहे. 5 मिनिटांचा अवधी असेल तुमच्याकडे. जर 5 मिनिटांमध्ये तुमचा संघ उपस्थित नाही राहिला तर पेनल्टीज पात्र जावं लागेल तुम्हाला. चला, या सामन्याचा टॉस उडवला जातोय.